डोंबिवलीत 8 वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर कोर्ट मॅरेज केलेल्या तरुणाची पत्नी आणि तिचे कुटुंबीय अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आंतरजातीय तरुणाशी विवाह केल्यानं सुरुवातीला विरोध करणाऱ्या कुटुंबियांनी नंतर पुन्हा लग्न लावून देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान मात्र काही दिवसांसाठी मुलीला घरी घेऊन गेल्यानंतर तरुणी आणि तिच्या कुटुंबियांचा संपर्क अचानक तुटला। या प्रकरणी पतीने आता मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करतायत। मुलगी माझ्यासोबत राहण्यासाठी रेडी होती, माझी फॅमिली पण रेडी होती तिला ॲक्सेप्ट करण्यासाठी। मग आम्ही तिच्या पण आईवडिलांना बोललो की या तुम्ही मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये। तिचे आईवडील मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आले नाही। मग माझे आईवडील आले आणि आम्ही रितसर तक्रार की इथे म्हणजे आम्ही रजिस्टर मॅरेज केलेलं आहे असं मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये 19 तारखेला रात्री 12-12:30च्या सुमारास आम्ही मानपाडामध्ये नोंदवलेलं आहे। मानपाडा पोलीस स्टेशन येथे ओमकार गुंडू बनसोडे वय 24 वर्ष राहणार दावडी नाका डोंबिवली यांनी दिनांक 22 मे 2026 रोजी एक तक्रार नोंद केलेली आहे। त्यांची पत्नी सौ शिवानी संतोष किंगरे वय 22 वर्ष या 21 तारखेला रात्री 10 वाजेपासून त्या मिसिंग झाल्याचं त्यांनी या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आणि त्यांच्या मिसिंगचा आम्ही शोध घेत आहोत।